नमस्कार मंडळी. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे राशी चक्रातल्या पहिल्या म्हणजेच मेष राशीच्या फेब्रुवारी 2024 या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे. नवीन वर्षातला हा दुसरा महिना नक्की आपल्यासाठी काय असणार आहे, या महिन्यात उत्तम गोष्टी आणि कोणत्या गोष्टींची घ्यायची आहे काळजी, याचीच माहिती आपण आजच्या या भागामध्ये करून घेणार आहोत. हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत. हा मंडळी, चंद्र राशीनुसार म्हणजेच जन्म राशी. तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही, कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात. हे अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. परंतु महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात. व्हिडिओच्या शेवटी आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार, आणि शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे साधे सोपे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात. तसेच हे नवीन वर्ष आपल्या राशीसाठी कसं राहील, कसं राहणार आहे हे वर्ष आपल्या मुलांकानुसार म्हणजे जन्मतारखेनुसार, या सर्व व्हिडिओंची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे हे वर्ष आपल्या राशीला कसं जाणार आहे तो व्हिडिओ तर पहाच, पण 1 ते 9 मुलांकाची माहिती सुद्धा घ्या. चला तर मग जाणून घेऊया काय सांगतो आहे हा फेब्रुवारी महिना आपल्या राशीला. तर या महिन्यामध्ये बुध, शुक्र, रवी, मंगळ हे 4 दिग्गज ग्रह अत्यंत सुंदर परिणाम आपल्याला देण्यासाठी सज्ज झालेले आहेत. कारण या संपूर्ण महिन्यात हे 4ही ग्रह कुंडलीच्या अत्यंत शुभ स्थानातून म्हणजे भाग्य आणि कर्मस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहेत. तर गुरु आणि शनी ग्रहांची साथ या महिन्यात आपल्याला राशीला मिळताना दिसते आहे. भाग्यस्थानावर गुरु ग्रहाची शुभदृष्टी पडत असून आपल्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ हा 5 फेब्रुवारीपर्यंत याच भाग्यस्थानातून आणि त्यानंतर कर्मस्थानातून गोचर भ्रमण करत असल्यामुळे आपल्या कार्याला सर्व प्रकारचे भाग्याची साथ मिळण्याचे शुभयोग तयार झालेले आहेत. जी मंडळी इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मशिनरी, ऑटोमोबाईल या क्षेत्राशी संबंधित व्यवसाय किंवा नोकरीत आहेत त्यांना अतिशय लाभदायक राहणार आहे हा कालखंड. तर वैद्यकशास्त्र, मेडिकल, फार्मा या क्षेत्रात नव्याने पदार्पण करण्यासाठी रवी ग्रहाची साथ कर्म आणि लाभस्थानातून मिळताना या महिन्यात आपल्याला पुरेपूर दिसणार आहे. तर आर्थिक सुबत्ता व लाभ मिळवून देणारा शुक्र ग्रह 11 फेब्रुवारीपर्यंत भाग्यस्थानातून आणि त्यानंतर कर्मस्थानातून आपल्याला साथ देईल. जुनी उधारी, उसनवारी यांच्या वसुलीसाठी नियोजन मात्र पक्क करून ठेवावं लागणार आहे, कारण अशी संधी नेहमीच मिळत नसते. आपल्या व्यापार स्थानाचा ग्रह शुक्र यावेळी भलताच तेजीत असल्यामुळे व्यवसायात नवीन वाढ करणं, नवीन भांडवल गुंतवणं तसेच भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी हा महिना उत्कृष्ट साथ देणारा राहील. तर ज्यांना असलेल्या भागीदारीमधून बाहेर पडून स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा आहे तर या महिन्यात अवश्य तसा विचार करू शकता. व्यवसायासाठी लागणारी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी बुध आणि गुरु या दोन्ही ग्रहांची साथ आपल्याला कर्म व लाभस्थानातून मिळत राहणार आहे या संपूर्ण महिन्यासाठी. तसेच व्यवसायातले आर्थिक अडचण दूर करण्यासाठी योग्य गुंतवणूकदार किंवा बँक लोन प्रकरण करण्यासाठी सुद्धा शुक्र, रवी आणि बुध या ग्रहांच्या साथीला गुरुग्रहाची साथ उत्तम मिळताना दिसते आहे. तेव्हा अशी संधी नक्कीच सोडू नका. शुक्र ग्रहाची साथ आपल्यापैकी जी मंडळी लक्झरी वस्तूंची विक्री करतायत, दागदागिने, महागडं फर्निचर, ब्युटी पार्लर, स्त्रियांचे कपडे, फोटोग्राफी, मार्केटिंग, फायनान्स, नाटक, सिनेमा, फॅशन डिझायनिंग, इंटेरियर डिझायनिंग अशा क्षेत्रामध्ये व्यापार उद्योग करतायत किंवा नव्याने या व्यवसायात उतरू इच्छितात त्यांना अवश्य लाभ घ्यायला बिलकुल हरकत नाही. तर शेतजमीन, शेती, जमीन जुमला, वाहन, जुनं घर यांची थांबून राहिलेली काही विक्री जर तुम्ही करण्याच्या प्रयत्नात असेल तर अवश्य या महिन्यात प्रयत्न करायला हरकत नाही. योग्य किंमत मिळून रखडलेली विक्रीची कामं आणि व्यवहार पूर्ण व्हायला हा महिना लाभदायक आहे. अवश्य आपले प्रयत्न त्या दृष्टीने वाढवा आणि संधी घ्या. थोडक्यात काय तर आयुष्यातील जी काही विषमता सुरू आहे, अडचणी सुरू आहेत त्यामधून मार्ग काढण्यासाठी आणि जीवनाला सकारात्मक संपन्नतेच्या मार्गावर येण्यासाठी नेण्यासाठी आपल्या प्रयत्नांना उत्तम प्रतिसाद देणारा हा महिना असणार आहे. तेव्हा आपल्या प्रयत्नांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची काळजी मात्र आपल्याला या महिन्यात पुरेपूर घ्यायची आहे. तर ज्यांना लॉंग टर्मसाठी जमीन जुमला, वास्तू, सोनं यामध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांनी अवश्य विचार करायला हरकत नाही. तर घरासाठी नव्याने रंगरंगोटी करणं, इंटिरियरचं काम करून घेणं यासाठी तसेच घरासाठी एखादी नवीन जागा विकत घेण्यासाठी किंवा असलेल्या जागेत नवीन घर बांधणं
किंवा घराचं प्लॅनिंग करून घेणं यासाठी हा महिना आपल्याला सर्वोत्तम आहे. तसेच या महिन्यात काही मौल्यवान वस्तूंच्या खरेदीचे योग तसेही तयार झालेले आहेतच. या महिन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या राशीचा स्वामीग्रह मंगळ हा 5 फेब्रुवारीपर्यंत भाग्यस्थानातून आणि त्यानंतर कर्मस्थानातून गोचर भ्रमण करत असल्यामुळे आपल्याला कामातील मिळणारी जी ऊर्जा आहे ती कमालीची वाढताना दिसेल. त्यामुळे हा महिना आपल्यासाठी वेगवान हालचालींचा राहणार आहे. मात्र असं असलं तरी 5 तारखेपर्यंत राहू आणि मंगळ या ग्रहांचा होणारा जो केंद्र योग आहे तो आपल्याला वाहन, अग्नी, धारदार वस्तू, इलेक्ट्रिसिटी, विद्युत उपकरणे यांच्यापासून सावध राहण्याची सूचना देतोय. तेव्हा सांभाळून राहा, काळजी घ्या. ड्रायव्हिंग करत असल्यास जास्त विशेष काळजी घ्या. तसेच जेव्हा सर्व काही आलबेल असतं, सहज यशप्राप्ती होत असते, मनासारखं होत असतं, तेव्हा आपल्याला एकच काळजी घ्यायची असते, ती म्हणजे आपण घेत असलेले निर्णय, आपण सुरू करत असलेल्या कामाच्या बद्दल आधीच व्यवस्थित पुरेपूर नियोजन करून ठेवत जा. तसेच योग्य जाणकार लोकांचा सल्ला पण अवश्य घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे अति आत्मविश्वास टाळायचा आहे. रवी, शुक्र आणि बुध या ग्रहांची साथ आपल्या राशीला उत्तम असल्यामुळे उच्चस्तरीय व्यक्ती, जवळचे मित्रपरिवार, राजकीय व्यक्ती तसेच सरकारी वरिष्ठ अधिकारी वर्गाकडून कामाच्या आणि व्यवसायाच्या संदर्भात आपल्याला खूप चांगली मदत मिळताना दिसेल, मार्गदर्शन लाभताना दिसेल. जी मंडळी सरकारी नोकरीत आहेत त्यांना पदोन्नतीचे आणि आर्थिक लाभाचे योग आहेत. तर जी मंडळी सरकारी कामाचं टेंडर मिळवू इच्छितात त्यांना या महिन्यात आपले प्रयत्न त्या दृष्टीने वाढवायला हरकत नाही. पंचम स्थानावरून संतती, उच्च विद्या अभ्यास, प्रेमसंबंध याविषयी माहिती घेत असता आपल्या राशीचा पंचमेश ग्रह रवी हा रवी ग्रह असून या महिन्यात रवीचे होणारे कर्म आणि लाभस्थानातलं गोचर भ्रमण विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळवून देणारं राहणार आहे. या महिन्यात शिक्षणाच्या बाबतीत काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर महिना शुभ आहे. तसेच या महिन्यात काही महत्त्वाच्या परीक्षा देणार असल्यास अवश्य लाभ घ्या. चांगलं यश मिळेल. विशेष करून फार्मा, मेडिकल, सरकारी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना हा महिना अत्यंत अनुकूलता दाखवतो आहे. तर आपल्या आवडत्या व्यक्तीच्या जवळ राहण्याचे योग आहेतच आणि प्रेमसंबंध व्यक्त करण्यासाठी हा महिना अनुकूल राहील. अर्थात आपल्या मूळ कुंडलीमध्ये पंचम स्थान आणि शुक्र ग्रहाची शुभस्थिती परिस्थिती मात्र असणं आवश्यक आहे. मेष राशीच्या पालकांना आपल्या मुलांच्या कार्यातून आणि शिक्षणातून अभिमान वाटणारा क्षण या महिन्यात निश्चित अनुभवायला मिळेल. विशेष करून 14 तारखेनंतर लाभस्थानात येणारा रवी आणि त्याची पंचम स्थानावर पडणारी शुभदृष्टी आपल्याला संततीचे भाग्य योग वाढवायला मदत करताना दिसेल. तसेच हाच काळ आपल्यासाठी सुद्धा आर्थिक लाभाचा, पतप्रतिष्ठेच्या वाढीचा, प्रमोशन मिळण्यासाठी आणि मनासारखे अधिकार प्राप्तीचा दाखवत आहे. कारण प्रथम स्थानातील गुरुग्रह आणि लाभस्थानातील रविग्रह यांचा होणारा शुभ असा त्रिरेकादश योग आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा, कलाटणी देणारा कालखंड दाखवतोय. तेव्हा अवश्य आपल्या कार्याकडे लक्ष द्या आणि या काळात आलेली संधी सोडू नका. दाम्पत्य जीवनामध्ये ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी अवश्य या महिन्यात निर्णय घ्यायला हरकत नाही. तर सप्तम स्थानाचा स्वामीग्रह शुक्र हा अनुकूल आहे आणि त्याला गुरु आणि शनिग्रहांची सुद्धा विशेष चांगली साथ राहणार असल्यामुळे विवाह इच्छुक मंडळींना आपला जोडीदार निवडण्याचा फायदा तर राहीलच, पण बऱ्याच काळापासून रखडलेले विवाहाचे योग या महिन्यात संपन्न होताना दिसतील. मंडळी, विवाह या विषयावर बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत. तुम्हाला ते व्हिडिओ पाहायचे असतील तर त्या सगळ्या व्हिडिओंची लिंक खाली दिलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवश्य पहा. आरोग्याचा विचार करता हा महिना आपल्यासाठी सुखकारक राहील. मात्र ज्यांना आधीपासूनच उष्णता, पित्त, रक्तदोष, ब्लड प्रेशर यांचा त्रास सुरू आहे त्यांनी मात्र अवश्य योग्य डॉक्टरी सल्ला घ्यायला हा महिना महत्त्वाचा राहील. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून कशा प्रकारे मार्गदर्शन आपल्याला दिलं जातं, कोणते कोणते मुद्दे त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत याची आधी माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. कुंडली मार्गदर्शन हे नेहमीच आम्ही फोनवरून करत असतो. त्यामुळे देशातल्या कानाकोपऱ्यातून किंवा अगदी परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून हे मार्गदर्शन सहज घेऊ शकता. यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार करता फायनान्स, बँकिंग, IT, केमिकल, फार्मा, इंजिनिअरिंग, पॉवर आणि इन्फ्रा हे सेक्टर विशेष फायद्याचे राहतील. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना विशेष उत्तम आहेच. नवीन डीमॅट अकाउंट सुरू करण्यासाठी या महिन्यामध्ये अवश्य विचार करू शकता. तर नव्याने शेअर मार्केटमध्ये येण्यासाठी सुद्धा हा महिना अनुकूल आहे. तर मंडळी, ही होती ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या फेब्रुवारी महिन्यातली स्थिती आणि त्याचे परिणाम.
या महिन्यातील चंद्राचं गोचर भ्रमण आता आपण पाहूया, कारण चंद्र जेव्हा राशीला 6वा, 8वा आणि 12वा असतो तेव्हा जरा काळजी घ्या असं शास्त्र सांगतं. तर अनुक्रमे या महिन्यात 6, 7, 12, 13, 26, 27, 28 या दिवशी असल्यामुळे जरा सावधानता ठेवून व्यवहार करा. मानसिक शांतता या काळात चांगली सांभाळा. मात्र चंद्राचं शुभभ्रमण या महिन्यात 1 ते 5, 8 ते 11, 14 ते 25 आणि 29 या काळामध्ये शुभकारक राहणार आहे. त्यामुळे महत्त्वाची खरेदी, महत्त्वाचे निर्णय, महत्त्वाच्या गाठीभेटी घेण्यासाठी हा काळ उत्तम राहील. अशा या शुभ काळात आपल्या इष्टदेवतेचे शुभ आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या कुलदेवतेच्या उपासनेमध्ये मात्र अवश्य वाढ करा. तर नवग्रह स्तोत्राचे रोज सकाळी 3 वेळा पठण सुरू ठेवा. त्याचप्रमाणे गुरुचरित्रातला 14वा आणि 18वा अध्याय जसा वेळ मिळेल तसा या महिन्यात अवश्य वाचनात ठेवा. तर ही होती आपल्या मेष राशीची संपूर्ण माहिती. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी 2 पुस्तकं प्रकाशित केलीत हे आम्ही नेहमी मुद्दाम सांगतो, कारण बऱ्याचदा हे प्रश्न विचारतात. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र संकलित केलेलं चैतन्य लहरी मागवण्यासाठी 9892156163 या आमच्या कार्यालयाच्या नंबरवर 331 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा. भारतात आपण कुठेही असाल साधारणतः 7 ते 8 दिवसात पुस्तक आपल्यापर्यंत पोहोचतं. त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्रसार हा टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, तसेच ऐहिक सुखासाठी श्री यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, सरस्वती यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, कुबेर यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी हे सुद्धा जर आपल्याला आमच्याकडून मागवायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य आमच्या कार्यालयाच्या नंबरवरती आपण बुक करू शकता. म्हणजे आमचा जो नंबर आहे ना कार्यालयाचा, तो आम्ही नेहमी थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच असतो. तर मंडळी, हे नवीन वर्षातलं फेब्रुवारी महिन्यातला हा संपूर्ण महिना आपल्याला सुखकारक जाओ, समृद्धीकारक जाओ. ग्रहांचे योग फार चांगले आहेत, त्याचा पुरेपूर लाभ आपल्याला प्राप्त हो हीच भगवंताचरणी प्रार्थना. कळावे लोभ आहे असावा. धन्यवाद.